आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज. ऐकता त्यांचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान. न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थांचे पाशी आत्माराम राहिला आदरेसी. मधु टाकोनी मग शिकेसी जाणे कैसे आवडेल. प्रत्यही सेवे कारण यावे त्याने जलंबाहून. चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात. पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची. मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली. शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्पसाचार एक जमीन एक घर. येथे न दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पहा. भिल्लिणीने रामाला बोरे देऊन वश केला. तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार दुसरा नारायण जामकर. निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार तो दुधाहारी बुवा. ऐसे श्रोते तिघे जण स्वामींचे भक्त निर्वाण. ज्यांनी आपुले तन मन समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा. तेथील मारुती पंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुती पंताच्या शेतात. पिकांचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता. तो माळी खळ्या भीतरी निजला निशीच्या अवसरी. गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर कुंभाराचे 10-20 खर. खळ्यात येऊनी दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला गर्दभासी आनंद झाला. ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालूनी. हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त. म्हणून सद्गुरुराया प्रत लीला करणे भाग आले. क्षणात जाऊनी मोरगावासी हाक मारिली तिमाजीसी. अरे जागा होई त्वरेसी रासेसी गाढवे पडली ना. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून. महाराज पावले अंतर्धान खळ्यामधून ते धवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता. म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की. पिकाचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसी. विश्वासघात आज दिशी झाला त्याच्या माझ्या हाते. तो विश्वासला माझ्यावर मी निजता झालो निसूर. रासही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकाची कोणत्या रीती घालूसाची. पहा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकास. ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम शिरजोर. नफा तोट्याची तिळभर काळजी न त्यांना मालकाच्या. तिमाजी तैसा नव्हता हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे. काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील. ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण. तिमाजी गावात येऊन पाय धरी पंतांचे. महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हा लागुनी. 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिजे पाहिली. खळ्या माझी जाऊनी भली म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावयासाचार. वेळ न मला तिळभर मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूचे त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुतीपंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी जगू पाटील समोरी. बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन. तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी. तुम्ही माझे भक्त होता मरा राखण्याला विता. झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निसता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात तिमाजी झोपी गेला. गाढवांचा सुळसुळाट झाला ते रास भक्षू लागले. म्हणून मी जागे केले जाऊन तिमाजीसी भले. रास सांभाळण्या सांगितले आणि आलो निघून. ऐसी खूण पटताक्षणी मारुतीने जोडून पाणी. मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला.
आम्हा सर्वस्वी आधार आपुलाचा हे साचार लेकराचा अवघा भार मातेची आशिरी असे आमुचे म्हणून जे जे काही ते अवघेचा आहे आपुले आई सत्ता त्यावरी नाही तुम्हा विण कवणाची खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला ती माझी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून लेकरासाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावरी मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले खळ्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर आताच जाऊन करीतो दूर नोकरीवरून ती माझीला ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थांप्रती आणि भाषण केले येणे रीती ते आता अवधारा छे छे वेड्या ती माझीस नको मुळीच काढूस नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला ती माझी नोकर इमानी खळ्यात गाढवे पाहुनी दुःखी झाला असे मनी ते म्या केव्हाच जाणिले रात्रीची हकीकत तुला सांगावया प्रत आला होता भीत भीत सकाळी ना तुझकडे तै तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावाला उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन ऐसे गुरुवचन ऐकिले मारुतीसी चोज जहाले पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध गाढवे खळ्यात पडलेली कोणी न त्या सांगितली ती अंतर्ज्ञाने जाणिली गजाननाने श्रोते हो शके 1816 महाराज बाळापुरासी असता गोष्ट झाली ऐसी ती थोडकी सांगतो तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची त्या बैठकी समोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात मूर्ती अवघी दिगंबर वस्त्र नव्हते तिळभर त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ तो म्हणे हा नंगा धोत मुद्दाम बसला पंथात साधूना हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरी ऐसे बोलून जवळी गेला अद्वा तद्वा बोलू लागला लाज कैसी नाही तुझला नंगा बसतो सरस्त्यावरी हे घे त्याचे प्रायश्चित्त तुला मी देतो आज येथ ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने वळपाठ पोटावरी उठते झाले निर्धारी परीना हवालदारावरी मारता हात आपुला ऐसे ते धवा पाहून एक गृहस्थ आला धावून आपुल्या दुकानामधून हुंडीवाला नामजाचे तो म्हणे हे हवालदार तू विचार काही कर उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे काकी संतांचा कैवारी एका आहे श्रीहरी वळ त्यांच्या पाठीवरी उठले ते का न दिसले तुला या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत आजारीच मोडतो पथ्य मरावया कारणे तेच तू आज केले हे न काही बरे झाले अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची हवालदार म्हणे माफीचे कारण मसीन मागण्याचे कावळ्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ तोंडाने गोष्टीचा वट अचाट ऐसा करीत हा ऐशा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानील गुन्हे तरी मग न्यायाकारणे जागाच नाही राहिली तेच पुढे सत्य झाले हवालदार पंचत्व पावले त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने एका पंधरवड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपूनी वागावे प्रत्येकानी खरे कळेपर्यंत नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव अति टुमदार त्याचे वर्णन करवेना अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा तेथील हरी जाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा हरी जाखडी माध्यन दिन होता यजुर्वेदी ब्राह्मण गावोगाव फिरून पोटा आपुले भरीतसे तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी बसता झाला पाशी श्री गजानन स्वामींच्या तो हजारो घेती दर्शन कोणी ब्राह्मण भोजन
कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेडिती